नमस्कार. PM गायकवाड चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण आमरस बनवूया. मोठे मोठे आंबे आहेत म्हणून मी 2 आंबे घेतले आहे. आपण जास्ती पण घेऊ शकता, कमी पण घेऊ शकता. चला आमरस बनवायला सुरुवात करूया. आंब्याला पाण्यामध्ये 15 मिनिटं भिजत ठेवूया. आंब्याला चीक वगैरे असतो ते भिजून निघत असते. झाले 15 मिनिटं. आपण आंब्याला स्वच्छ धुवून घेऊया. हाताने चांगला आंब्याला घासून घेऊया. आंबे स्वच्छ धुवून झाले आहे. आंब्याला चाकून कट करूया. आपले आंबे दोन्ही पण कट करून झाले आहे. आंब्याचं गर काढून मिक्सरच्या भांड्यात टाकूया. आपण रवेनं पण बनवू शकता रस, मिक्सरला पण बनवू शकता. मिक्सरला आमरस बनविल्याने आमरसला गाठी वगैरे राहत नाहीत. या पद्धतीनं सर्व आंब्याचं गर काढून घेऊया. पूर्ण आंब्याचं गर काढून झालं आहे. आमरस आपण मिक्सरला फिरून घेऊया. थोडंसं पाणी टाकूया. पाणी टाकल्याने सर्व मिक्स होतो. आमरस आपला बनवून झाला आहे. बाउलमध्ये काढूया. मिक्सरच्या भांड्यात थोडंसं पाणी टाकूया. जेवढं आपल्याला पातळ रस आवडतो तसं आपण पाणी टाकू शकता. त्याला व्यवस्थित फिरूया. बघा किती छान झाला आहे आपला आमरस. पाव चमच मीठ टाकूया, म्हणजे आपल्या आमरसला चांगला चव येतो. 2 चमच साखर टाकूया. साखर टाकल्याने आपल्या आमरसला चांगला गोडपणा येत आहे. साखर विरघळेपर्यंत आपण फिरूया. आपला साखर विरघळला आहे. आपला आमरस बनवून तयार झाला आहे. आमरस फ्रीजमध्ये ठेवल्याने काळा पडत नाही कलर, आणि उद्यापर्यंत खाऊ शकता आपण. झाकून आपण फ्रीजमध्ये ठेवूया. आज आपण आमरस बनवलो आहोत. आमरस सोबत आपण पोळी खाऊया. वाटीमध्ये आपण आमरस घेऊया. पुरणाची पोळी घेऊया. 2 पापड घेऊया. पोळीची आमटी घेऊया. थोडासा भात घेऊया. रस पोळी लहान मुलं पण आवडीनं खातात, मोठे पण आवडीनं खातात. ह्या पद्धतीनं रस बनवून पहा. पोळीसोबत खाऊन पहा. आमरस भेडी सोबत पण खाऊ शकता. आपण पोळीसोबत खाऊया. पोळी आणखीन आमरस खाल्ल्यावर आपण कढी भात खाल्ल्याने आपलं पचनक्रिया चांगलं असते. चवीसाठी पापड खाऊया. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. असेच आणखी व्हिडिओ पाहत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.